नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. वर्ष सरताच शिंदेंच्या शिवसेनेला दणका, झाला मोठा पराभव. एबी फॉर्म भरताना शिंदेंच्या उमेदवाराचा प्रताप, निवडणूक अधिकाऱ्यांनी केला एबी फॉर्म बाद. शिंदेंना बसला मोठा झटका, निवडणुकीआधीच झाला मोठा पराभव. पदरी आली निराशा, नेमकं काय सविस्तर वृत्त नक्की जाणून घेऊया. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक पार पडणार आहे. जानेवारीच्या 15 तारखेला ही निवडणूक पार पडत आहे. त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेनुसार 30 डिसेंबर ही तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली. अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. अर्ज बाद झाल्याने शिंदेंना त्या ठिकाणी निवडणूक होण्याआधीच पराभव पत्करावा लागला आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होत असताना अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल 788 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 17 अर्ज छाननी प्रक्रियेत बाद करण्यात आले असून त्यात सर्वाधिक अर्ज हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. एबी फॉर्म वाटप करण्याचे नियोजन नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसला. छाननी प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्याचप्रमाणे उमेदवार विशाल वेतोळे यांनी एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला. तसेच शिंदेंचे उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स जोडल्याने त्यांचाही अर्ज बाद ठरला. तर शिवसेनेचे उमेदवार हर्षवर्धन कोतकर व गौरी नन्नवरे यांचा एबी फॉर्मवर खाडाखोड असल्याने त्यांचे अर्जही बाद करण्यात आले. शिंदेंच्या तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने या अहिल्यानगर महापालिकेत निवडणूक होण्यापूर्वीच शिंदेंना एक प्रकारे पराभवाचा सामना करावा लागला आहे.